ओके गाइस, सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. नेक्स्ट चॅप्टर नाहीये, तुमचे पोएम आहे. पोएमचं नाव आहे नदीचे गाणे. काय आहे? नदीचे गाणे. आपण हे घेणार आहोत नदीचे गाणे. नदी म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज रिव्हर. ओके, इंग्लिश इट इज नोन एज रिव्हर. अँड गाणे, गाणे म्हणजे काय? सॉन्ग. गाणे म्हणजे काय? सॉन्ग. दॅट मीन्स दिस इज द रिव्हर सॉन्ग. दिस इज द सॉन्ग ऑफ द रिव्हर, और इट इज द रिव्हर सॉन्ग. लेट्स सी क्या दिया देखो आपको. या पोएम मध्ये का दिलेला आहे बघा, लक्ष द्या. सो दरी दरीतून नदी कुठून वाहते? दरी दरीतून नदी वाहते. दरी दरीतून काय वाहते? नदी वाहत आहे दरी दरीतून. वनातून नदी वाहत आहे. वन म्हणजे काय? जंगल, फॉरेस्ट. आणि दरी म्हणजे काय? व्हॅली. दरी म्हणजे काय? व्हॅली. आणि दरी म्हणजे काय? तुमची व्हॅली. आणि वन म्हणजे काय? जंगल किंवा फॉरेस्ट. वन म्हणजे काय? जंगल किंवा फॉरेस्ट. तर ही जी नदी आहे ती जंगलातून पण वाहते आणि व्हॅली मधून सुद्धा वाहत असते. दरी दरीतून ती नदी वाहत असते. कशी वाहते? झुळ 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 झुळ. कशी वाहत आहे? झुळ 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 झुळ. कशी वाहत आहे नदी? झुळझुळ झुळझुळ मी वाहत येते. मी म्हणजे कोण? नदी. लक्षात घ्या, मी म्हणजे कोण? नदी. मी मंजूळ गाणे गाते. तर नदीचं गाणं कसं असतं? मंजूळ असतं. नदीचं गाणं कसं आहे? तर मंजूळ आहे. मी पुढेच धावत जाते. नदी कुठे धावत जाते? पुढे पुढे धावत जात असते नदी. नदी काय करते? पुढे पुढे धावत जात असते. आता नदी जेव्हा पुढे जात असताना काय होतं बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे नदीचा उगम कुठे होतो? डोंगरावर. ओके, रिव्हर ओरिजिनेट्स इन द माउंटेन. जनरली ओरिजिनेट्स इन द माउंटेन. तो हरून ती डोंगरावरून खाली येते जमिनीवर आणि ती आपल्या कुठे जाते? समुद्राला. आता नदी जेव्हा वाहत असताना ती पुढे पुढे वाहत जाते. नदी वाहत असताना तिच्या तीरावर गावे बसली गावे तीरावरती. म्हणजे काय होतं बघा, क्या होता देखिए, तो ये जो नदी है तो इसके आजू बाजू में गाव बस जाते हैं. गाव गाव काय होतं? या ठिकाणी बसतात. कोणाच्या? नदीच्या आजूबाजूला. तुम्हाला माहित असेल की बरेच जी गावं आहेत ती सगळी गावं नदीच्या किनारी बसलेली असतात. पुढे असतात नदीच्या किनारी. आता त्यांना भेटून जाते होती नदी. काय करते? गावांना भेटते आणि पुढे निघून जाते. लता वृक्ष किती काठावरती. लता म्हणजे काय? वेली. लता म्हणजे काय? वेली. समजलं? लता म्हणजे काय? वेली. इन इंग्लिश इट इज नोन एज क्रीपर किंवा वाईन्स. क्रीपर किंवा वाईन्स बघा. आणि वृक्ष म्हणजे झाड, ट्री. वृक्ष म्हणजे काय? झाड किंवा ट्री. ठीक आहे. तर लता वृक्ष किती काठावरती. तर नदीच्या काठावर, नदी जिथे जात असते नदीच्या काठावरती, ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर यू गेट डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीज अँड वाईन्स किंवा क्रीपर्स. खूप वेगळ्या प्रकारची तुम्हाला झाडं त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि वेली पाहायला मिळतात. भूमीतून येते मला भेटतात. ही नदी ही कुठे असतात? भूमीवर. म्हणजे कुठे असतात? जमिनीवर. भूमी म्हणजे काय? जमीन. भूमी म्हणजे काय? जमीन. राईट? ग्राउंड. भूमी म्हणजे काय? जमीन. इंग्लिश मध्ये म्हणतो ग्राउंड. चला लक्ष द्या पुढे. आता पुढे काय म्हटलं त्यांनी बघा, फुलवेली. काय म्हटलं त्यांनी? फुलवेली मध्ये सुमने देते. सुमने म्हणजे काय रे? सुमने म्हणजे काय? फुले. सुमने म्हणजे काय? फुले. लक्षात द्या, सुमने म्हणजे काय? फुले. जस्ट हा, सुमने म्हणजे काय? फुले, पुष्प. फुलवेली मग सुमने देते. हे जे फुलांच्या वेली आहेत ना, त्या मला काय देत आहेत? सुमने देत आहेत, मला फुलं देत आहेत, पुष्प देत आहेत. हे सगळे सिमिलर वर्ड आहे. फुल, सुमन, पुष्प. फुल झालं, सुमन झालं, पुष्प. हे सर्व काय? दीज आर दी सिमिलर वर्ड्स. These are what? It is similar words. Please mute yourself. Good. Okay, next. कुठे लवाळी खेळत बसती, कुठे आंबेदूर माझ्यावरती, शेजार आपली छाया धरती. तर कुठे कुठे आंब्याची झाडं आहेत जी नदी किनारी काय करत आहेत? तर नदी किनारी झाडं उगवत आहेत, वाढत आहेत आणि ती झाडं काय करत आहेत? तर नदीवर सावली धरत आहेत. छाया, शीतल छाया. शीतल म्हणजे थंड, गार. शीतल म्हणजे थंड किंवा गार, कूल किंवा कोल्ड. आणि छाया म्हणजे काय? सावली. छाया म्हणजे काय? सावली किंवा शॅडो. छाया म्हणजे सावली किंवा शॅडो. पाणी पिऊन पक्षी जाती. पक्षी येतात, पाणी पितात, निघून जातात. घट भरून कोणी जल नेती. ते बघा, बायका आलेल्या आहेत त्या आपल्या घट म्हणजे हंडा. हंडा भरून त्या बायका पाणी घेऊन चाललेल्या आहेत. बघा, इथे तुम्हाला दिसतं काही मुलं सुद्धा पाणी पित आहेत. ही मुलं या ठिकाणी मजा करत आहेत नदी मध्ये. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मुलं खेळत आहेत,
इथे गुरुबग तुम्हाला दिसत आहे, सर्व जण येतात कुठे, नदी किनारी येत आहेत, नदीवर येत आहेत आणि ते आपापल्या परीने मजा करत आहेत. मी कोणाची, बघा काय विचारलं आहे, मी कोणाची. नदी विचारते मी कोणाची आहे, नदी विचारते मी कोणाची आहे, तर मी कोणाची आहे, मी सर्वांची आहे. आय एम ऑफ एव्हरीवन, मी सर्वांसाठी आहे, सर्वांची आहे. बांधूनही मज नेणाऱ्यांची, बांधूनही मज नेणाऱ्यांची. तर नदी बघा तुम्हाला माहित असेल, नदीवर आपण काय करतो, वी बिल्ड डॅम्स. ओके, नदीवर डॅम बांधतात, धरण बांधतात. as well as there are some canals which start from the river. असे कॅनॉस पण तुम्हाला पाहायला मिळत असतील, ती पाहिले असेल कालवे वगैरे. सो मी सर्वांची आहे, बांधूनही मध नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे पूर्वी बाग मनोहर आनंदाची. आता नदीमध्ये पाणी असतं, या पाण्यामुळेच जिथे ती नदी जाते त्या ठिकाणी ती आनंदाची बाग फुलवते, लक्षात घ्या, आनंदाची बाग फुलवते. लिहिलेलं आहे वि म कुलकर्णी यांनी. तो लिहिला आहे वि म कुलकर्णी. शब्दार्थ बघा, मंजूर, मंजूरचा एक अर्थ काय होतो, ऐकायला गोड, व्हेरी स्वीट. तीर, तीर म्हणजे काठ, इंग्लिश मध्ये नोन एज. मैं लेट हो गया, मेरा नेटवर्क नहीं आ रहा था. लता, लता म्हणजे काय, वेल. लता म्हणजे काय, वेल. लता म्हणजे काय, वेल. वृक्ष, वृक्ष म्हणजे काय, झाड. सुमन म्हणजे मी सांगितलं फूल, पुष्प. लवाळी, लवाळी सांगून राहिल्या विसरून गेलो मी, लवाळी सांगायचं. लवाळी म्हणजे काय, तो पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती. आपने देखा होगा जब नदी के किनारे, फिर नदी के जो भी आपका बैंक रहता है, तो वहां पे ग्रीन कलर की जो भी आपको पानी में जो वृक्ष दिखते हैं या फिर जो वनस्पती होते हैं, इट्स लाइक दॅट. लवाळी म्हणतात, काय म्हणतात त्याला, लवाळी. आम्रतुर म्हणजे आंब्याचे झाड. शीतल म्हणजे थंड. छाया म्हणजे सावली. घट म्हणजे मातीचा घडा किंवा माठ. मनोहर म्हणजे सुंदर. प्लीज म्हणतो सौंदर्य. मंजूळ गाणे कोण गात आहे, मंजूळ गाणे नदी गात आहे. गाव कुठे बसले आहे, गाव नदीच्या तीरावर बसलेले आहे. नदीवर शीतल छाया कोण धरते, अमृतरू, आंब्याचे झाड. नदी जाईल तिथे काय करेल, नदी जाईल तिथे काय करेल, ती बाग फुलवेल. ते कवितेच्या ओळी पूर्ण करा, तुम्हाला एक सोपा आहे ते. देन नेक्स्ट क्या देखिए मेजॉरिटी. झुळझुळ, झुळझुळ काय आहे तर पाणी, पाणी झुळझुळ वाहतं. मंजूळ गाणे आहे. आणि छाया, सावली कशी आहे तर शीतल आहे. सावली कशी आहे तर ती शीतल आहे. ओळखा, पाहू आणि काय तुम्हाला वाचू आणि हसू. बरोबर. पप्पूला विचारलंय, शिक्षक पप्पूला विचारतात, शिक्षक, अरे पप्पू, तू शाळेत टोपी घालून काय येतो. पप्पू म्हणतो, कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे ते. असे त्याला दिलंय. आणि पुढे विचार, तुम्हाला ओळखा पाहू. आता तुम्हाला विचारलाय प्रश्न आहे, तुम्हाला विचारलंय की ओळखा पाहू. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट. मोठेपणी पिवळा, चव माझी गोड. मी आहे आंब्याचा राजा. कोण आहे सांगा बरं. येस, सो व्हेरी गुड. द आन्सर इज आंबा. ओके, काय उत्तर तुमचं, आंबा. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय बघा. लाल चोच माझे डाळिंब मी खातो, हिरवा माझा रंग मिठू मिठू बोलतो. येस, सो आन्सर इज पोपट. काय उत्तर तुमचं, पोपट उत्तर आहे बरोबर. पोपट, त्याची चोच लाल असते, तो डाळिंब खातो, हिरवा रंग असतो आणि तो मिठू मिठू तुमच्याशी बोलत असतो. खूप छान असा धडा आहे आपला, धडा आहे पोएम मध्ये तुमचे. रीड द पोएम गाईस. आन्सर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. रीड द पोएम. इफ यू आर एनी डाउट यू कॅन आस्क मी ऑन व्हॉट्सअप गाईस.